नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बेटा, या ठिकाणी आपण चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग हा बघत आहोत. याच्यामध्ये आपल्याला 4.2 हा प्रॅक्टिस सेट बघायचा आहे. आपण 4.1 अगदी चांगल्या पद्धतीने समजून घेतला. प्रत्येक प्रश्न याच्यामध्ये बघितलेला होता. त्याचे सोल्युशन्स आपण बघितले, कशा पद्धतीने त्याचे एक एक स्टेप आपल्याला येते ते आपण पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, 4.2 प्रॅक्टिस सेट जी आहे ती थोडंसं आपल्याला एक दोन शब्द याच्यामध्ये लक्षात ठेवावे लागणार आहेत. तुम्ही सर्वांनी एक 10 मिनिटासाठी थोडंसं मी जे सांगतोय सुरुवातीला की ह्याच्यामध्ये या शब्दाचा अर्थ असा होतो, या शब्दाचा अर्थ असा होतो, कारण एकूणच गणिताचा आणि मॅथमॅटिक्सचा भाग बघत असताना हा पहिल्यांदाच म्हणजे 9वी पर्यंत आपल्याला टॅक्स रिलेटेड इतकं काही नव्हतं. हा पहिल्यांदाच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भाग आलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला टॅक्सच्या रिलेटेड काही शब्द आहेत, ते शब्द जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या एक्सरसाइज पुरतं जे आहे ते आहे तो शब्द म्हणजे ते दोन शब्द आहेत. एक आहे इनपुट टॅक्स क्रेडिट, बरोबर आहे. एक आहे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. बघा, मी तुम्हाला ते शब्द सांगतो. इनपुट टॅक्स आणि दुसरा आहे शब्द म्हणजे आउटपुट टॅक्स. बघा, इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स हे दोन प्रकारचे शब्द आहेत. आता हे जे दोन प्रकारचे शब्द आहेत बेटा, हे पूर्ण रिलेटेड आहेत जीएसटीच्याच. ठीक आहे. 1 जुलै 2017 रोजी पहिल्यांदा आपलं जीएसटी इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. पूर्वी जे टॅक्सची पद्धत होती ती शासनाची वेगळी होती, बरोबर आहे. आता हिने जीएसटी का लागू केलं? कारण टॅक्स कुणालाच कोणापासून चोरी करता येऊ नये, प्रत्येकाने टॅक्स भरावा, प्रत्येक वस्तूला टॅक्स भरावा, याच्यामध्ये कोणालाच कोणाला फायदा होऊ नये. पूर्ण फायदा जो व्हावा किंवा पूर्ण योग्यरित्या टॅक्स जावा तो शासनाला जावा, सरकारला जावा, अशा पद्धतीने त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. मग याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय करण्यात आलं बेटा? आता सपोज तुम्ही सर्वांनी इकडे बघा, इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्सचा कॉन्सेप्ट मी समजून सांगतोय. सर्वांनी बघा बेटा, आता मी सपोज दुकानदार आहे, बरोबर आहे. मी दुकानदार आहे, माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे खिशामध्ये सपोज एखादा मोबाईल आहे, माझ्या खिशामध्ये सपोज अजून एखादं घड्याळ आहे. तर असं सगळ्या माझ्या या दुकानामध्ये वस्तू आहेत. हे पेन असेल, काही वस्तू आहेत, हा चष्मा असेल, हे सगळं माझं दुकान आहे, जनरल ग्रॉसरीचं दुकान आहे. मग इथे सगळं सामान आहे, सगळं आहे. आणि तुम्ही ग्राहक आहात. तुम्ही कोण आहात बेटा? ग्राहक आहात. आता मला सांगा बरं, मी जरी दुकानदार असेल तुमच्या आजूबाजूचे, मला कुठून तरी ते आणावं लागतं कणी. आता मला हे पेन आणायचं आहे आणि मला तुम्हाला विकायचं आहे. तर मी काय करतो बेटा, हा पेन बघतो नेटवरती, गुगल करून बघतो की बेटा ह्या पेनचे कारखाने कुठे आहेत, ह्याचा मुख्य डीलर कोण आहे. तर मी काय करतो, माझ्या आजूबाजूला शोधतो की बाबा असला पेन मला तुम्हाला विकायचा आहे. आता माझं दुकान आहे आणि माझ्या दुकानात तुमच्यासारखे 10-15 पोरं आले, मुली आल्या की सर दुकानदार मामा आम्हाला हा पेन पाहिजे किंवा आम्हाला हा अशी वस्तू पाहिजे. मग मी काय करणार, बाहेर सगळीकडे बघणार आणि बाहेर बघितल्यानंतर मला लक्षात येणार, अरे बाबा तिकडे कुठेतरी कारखाना आहे, तिकडे पुण्याच्या रोडला कुठेतरी कारखाना आहे. तिथे जाणार मी आणि तो जो कारखान्यावालेला आहे त्या कारखान्यावाल्याकडून मी हा पेनचा 100 पेनांचा सेट विकत घेणार. त्या कारखान्याकडे मी जाणार, म्हणजे या ठिकाणी मी त्या 100 पेना त्या कारखान्याकडून परचेस केल्या. मी ह्या 100 पेना त्या कारखान्याकडून परचेस केल्या आणि परचेस करतानाच त्या व्यक्तीला मी जीएसटी टॅक्स दिला. मी ॲज अ दुकानदार म्हणून त्या कारखान्याकडे गेलो. कारखान्याकडे गेल्यानंतर ह्या 100 पेना मी विकत घेतल्या. एक पेन आहे 100 रुपयाला, अशा 100 पेना विकत घेतल्या. तर त्याची काय जी प्राइस असेल मी त्याला दिली आणि इन्क्लुडिंग त्याला म्हणलं की बाबा त्याच्यावरचा जीएसटी पण घे. आणि तो जो जीएसटी म्हणजे सपोज मी त्याला 10,000 रुपये ह्या पेनाचे दिले आणि 1,000 रुपये वरती मी त्याला टॅक्स दिला बेटा. 1,000 रुपये मी त्याला वरती टॅक्स दिला, जो काही असेल तो, त्याला काय म्हणतो मी, इनपुट टॅक्स म्हणतो. मग इनपुट टॅक्स किती झाला बेटा? इनपुट टॅक्स झाला त्या ठिकाणी 1,000 रुपये. 10,000 रुपये तर मी दुकानदार असून पण त्याला टॅक्स भरला बेटा, कारण ती वस्तू मला त्या कारखान्यातून आणताना. आता हा त्या व्यक्तीला ज्या वेळेला मी टॅक्स दिला, त्या टॅक्स म्हणजे परचेस करताना मी दुकानदार आहे, त्या कारखान्यातून परचेस करताना जो मी टॅक्स भरतो बेटा, त्या टॅक्सला इनपुट टॅक्स म्हणतात.
बरोबर आहे, त्या टॅक्सला इनपुट टॅक्स म्हणतात. आता माझ्या दुकानामध्ये 100 पेन आले, मी तिथं टॅक्स भरला, माझं त्याचं संपलं सगळं, त्यानं पावत्या दिल्या, मी त्याला टॅक्स दिला 10,000 रुपये भरून 1,000 रुपये म्हणजे 11,000 रुपये रक्कम दिली, माझा त्याचा संबंध संपला. आता माझा संबंध आहे बेटा तुमच्याशी, आता माझा संबंध आहे तुमच्याशी. आता मी त्या ठिकाणी काय झालो, मी तिथून परचेस केलं. आता मी काय करणार आहे, हा पेन बेटा तुम्हा सगळ्यांना सेल करणार आहे. तुम्हा सगळ्यांना सेल म्हणजे विकणार आहे, बरोबर आहे, तुम्हा सगळ्यांना मी सेल करणार आहे. मग तुम्ही माझ्याकडे आलात, दुकानदार मामा पेन द्या. अरे बाबा, मी मग तुमच्यासारखा एक जण व्यक्ती आला आणि तो म्हणला सर मला दुकानदार मामा आम्हाला 100 पेना द्या एकदाच. मग मी तिथून ज्या 10,000ला 100 पेना घेतल्या होत्या, म्हणजे एकूण त्याला टॅक्स सहित मी 11,000 रक्कम दिलती, 1,000 रुपये त्याला वाढीव दिलती. तुम्हाला मी काय देणार बेटा, तुम्हाला मी ती रक्कम देणार, मी तिथं 11,000 दिलते टॅक्स सहित, इनपुट टॅक्स 1,000 रुपये झालता, तुम्हाला मी देणार ही रक्कम 10,000लाच आणि त्याच्यावरती टॅक्स लावणार 2,000. म्हणजे मी तुम्हाला हे 12,000ला देणार, तिकडून घेणार मी 11,000ला. तुम्हाला पण टॅक्स म्हणजे तुम्हाला मी 2,000 एक्स्ट्रा टॅक्स लावला आणि ह्यांना 1,000 लावला, म्हणजे ह्यांनी मला 1,000 लावला आणि तुम्हाला 2,000. म्हणजे मी शासनाला मी इकडून मला इकडं किती भरावा लागला कारखान्याकडे 1,000 रुपये आणि तुमच्याकडनं मला किती मिळाला बेटा, तुमच्याकडनं मला किती मिळाला, मी मी कोण आहे, दुकानदार आहे, तुम्ही मला 2,000 रुपये टॅक्स एक्स्ट्रा दिला बेटा. म्हणजे तुमच्याकडनं कस्टमर कडनं मला जो दुकानदाराला टॅक्स मिळालाय त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स, त्याला म्हणायचं पोरो आउटपुट टॅक्स. कळतं का बेटा, त्याला काय म्हणायचं बेटा, आउटपुट टॅक्स. ए पोरांनो इकडे बघा बेटा, आउटपुट टॅक्स म्हणजे काय, तुम्ही कस्टमर आहात, माझ्याकडून बल्क मध्ये 100 पेना घेतल्या आणि त्याची जी काही प्राइस होईल ते टॅक्स मला मी जे तुम्ही देणार आहात मला, त्या टॅक्सला म्हणतात आउटपुट टॅक्स. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे लोकांकडून मला मिळणारा दुकानदाराला, आणि मला ज्या कारखान्यातून विकत घ्यायचं बेटा त्या कारखान्याला मी जे टॅक्स देणार आहे मी त्याला इनपुट देणार आहे, मी त्याला इनपुट देणार आहे, त्याला म्हणतात इनपुट टॅक्स. बरोबर आहे, कळलं सर्वांना. इनपुट टॅक्स म्हणजे मला ज्या कारखान्यातून आणायचे बेटा, म्हणजे मी परचेस करताना, पोरांनो लक्षात घ्या, हा जर कन्सेप्ट कळाला बेटा, हा जर कन्सेप्ट कळाला तर हा पूर्ण एक्सरसाइज अतिशय सोपी आहे. आता लक्षात घ्या, फक्त डिफरन्स काढायचा आहे बेटा. या ठिकाणी लक्षात घे, इनपुट टॅक्स म्हणजे काय, मी इनपुट टॅक्स म्हणजे मी दुकानदार त्या कारखान्यामधून परचेस करताना, त्या कारखान्यामधून परचेस करताना मला परचेस एखादी वस्तू करताना तिथं द्यावा लागणारा टॅक्स, आणि मी इथं आल्यानंतर सोल्ड करणार आहे, मी इथं आल्यानंतर सोल्ड करणार आहे, सोल्ड करताना तुम्ही दिलेला टॅक्स त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. तिकडं परचेस मी करतोय, इकडं सोल्ड करतोय, तिकडं परचेस करतोय, इकडं सोल्ड करतोय, इकडून आणतोय का मी. काही माझ्याकडे ते लहानपणी एक मालिका होती बघा, शकलक बुम बुम, तर ते काय करायचे, अशा पेन्सिलनं चित्र काढायचे, आमच्या लहानपणी असायची ती, आणि मग अशी वस्तू खरीवायची. असं काही आहे का माझ्याकडे कारखाना, नाही, मला कुठून तरी आणावं लागणार आहे, मला ती वस्तू तुम्हाला देण्यासाठी परचेस करावी लागणार आहे. मग मी ती परचेस करताना जो टॅक्स भरतोय त्याला तिथं म्हणायचं इनपुट टॅक्स, आणि तुम्ही जो विकत घेणार आहात ती वस्तू, तुम्ही जो मला टॅक्स देणार आहात बेटा त्याला काय म्हणणार मी, त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स. कळलं सर्वांना. आता हा कॉन्सेप्ट झाला की ही एक्सरसाइज कशी कळते बघा. अजून एकदा मी हा कॉन्सेप्ट जो सांगितलाय तो रिव्हर्स येऊन बघा, आणि ही एक्सरसाइज आपण प्रॅक्टिस सेट 4.2 आपण कंप्लीट करूयात बेटा. इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स कळाला, कुणीही कन्फ्युजन व्हायचं नाही. काय म्हणते प्रॅक्टिस सेट 4.2, क्वेश्चन नंबर 1, चेतन स्टोर पेड टोटल जीएसटी ऑफ रुपीज 10,000, 1,05,000. काय म्हणलंय, चेतन स्टोर पेड टोटल जीएसटी ऑफ रुपीज 1,05,000 ऍट द टाइम ऑफ परचेस. बघा, परचेस साठी त्यांनी किती जीएसटी पेड केलाय, 1,05,000. ओके, अँड कलेक्टेड जीएसटी, बाबा रे चेतन स्टोर नावाचं एक दुकान आहे, बाबा रे चेतन स्टोर नावाचं एक दुकान आहे, त्या चेतन स्टोरनं काहीतरी विकत घेतलं होतं, आणि काय विकत घेतलं होतं सांगितलं नाही, पण त्या विकत घेतल्यावर त्यांनी जीएसटी भरलाय. किती भरलाय रे, म्हणजे माझं चेतन स्टोर आहे, मी तिथून विकत घेतलंय त्या कारखान्यातून, किती विकत घेतलाय, काहीतरी माल विकत घेतलाय, आणि त्याच्यावर बेटा जीएसटी भरलाय मी 1,05,000 रुपये, 1,05,000 रुपये. आणि मी ज्या वेळेला त्या सगळ्या वस्तू तुम्हाला विकल्या, चेतननी ते लोकांना विकल्या, त्यावेळेस त्यांनी कलेक्ट काय केला बेटा, 1,22,500 इतका त्यांनी टॅक्स कलेक्ट केलाय.
at the time of sale during 1st July 2007 to 31st July 2017. फाइंड काय म्हणले, फाइंड द जीएसटी पेएबल बाय द चेतन स्टोर. आता मी जर इकडून इकडं 1,500 1,05,000 इकडं टॅक्स दिला असेल आणि तुमच्याकडून कलेक्ट किती केलाय बेटा, कलेक्ट किती केलाय तिथं 1,22,500. मग मी जीएसटी पेएबल किती असणार, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट आला 1,22,500 मायनस 1,00,000 अरे बाबा या ठिकाणी बघ जीएसटी पेएबल बाय सोल्युशन आहे बेटा, सोल्युशन आहे जीएसटी पेएबल बाय चेतन स्टोर टू द गव्हर्नमेंट. जीएसटी पेएबल बाय चेतन स्टोर टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला जीएसटी पे करायचा आहे चेतनच्या स्टोर कडून. आउटपुट टॅक्स किती आहे बेटा, आउटपुट टॅक्स म्हणजे काय, टॅक्स कलेक्टेड ऍट द टाइम ऑफ सेल. सेल करताना तुम्हा सर्वांना सेल करताना आउटपुट टॅक्स मी तुम्हाला सर्वांना माहिती कॉन्सेप्ट सांगितला. सेल करतानाचा आउटपुट टॅक्स किती दिला बेटा, डायरेक्ट जीएसटी आहे 1,22,500. पोरो इनपुट टॅक्स बघा, पोरो इनपुट टॅक्स बघा, इनपुट टॅक्स किती आहे, टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ परचेस. मी ज्या वेळेला त्या वस्तू घेत होतो त्यावेळेला परचेस करताना त्या कारखान्यामध्ये मी टॅक्स दिला होता 1,05,000. बेटा या ठिकाणी आता बघ, ए बाबा बघ रे बाबा इकडं पोरो बघा, आयटीसी म्हणजेच काय, लॉंग शॉर्ट फॉर्म आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे रे, मी इकडे किती भरला होता 1,05,000. मग मला काय म्हणायचंय जीएसटी पेएबल. मग मी जीएसटी पेएबल किती आहे, म्हणजे माझं दुकान कोणतं आहे, चेतन स्टोर आहे. तर जीएसटी पेएबल इज इक्वल टू इनपुट टॅक्स मायनस आयटीसी. बरोबर आहे, इनपुट टॅक्स मायनस आयटीसी. लक्षात घ्या, इनपुट टॅक्स नाही आउटपुट टॅक्स करायचा. आउटपुट टॅक्स इथे आउटपुट टॅक्स करा, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट 1,05,000 आहे का नाही. मग या ठिकाणी आउटपुट टॅक्स किती होता बेटा, तुम्हाला सेल करताना 1,22,500 मला कलेक्ट झाला आणि इनपुट टॅक्स मी इकडे किती दिला होता 1,05,000. उरले किती ह्या दोघांचा डिफरन्स 22,000. त्याच्यामुळं जीएसटी पेएबल बाय चेतन स्टोर 22,000. अरे बाबा आउटपुट टॅक्स म्हणजे तुमच्याकडून गोळा झालेला मला होता 1,22,500. मी परचेस करताना मी त्या तुम्हाला ज्या वस्तू विकल्यात त्या परचेस करताना तिकडून मला आलेला मी तिकडे दिलेला टॅक्स होता 1,05,000. 1,22,500 आउटपुट मायनस इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्सलाच इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणलंय, ते 1,05,000 ह्यांचं मायनस केलं 22,000 रुपये उत्तर आलं. बेटा या ठिकाणी जीएसटी पेएबल हाच असतो. मग जो गणेश स्टोर जो आहे म्हणजे जो आपला चेतन स्टोर जो आहे, जीएसटी पेएबल बाय चेतन स्टोर इज 22,000. कळलं सर्वांना, अगदी छान एक्झाम्पल होतं पहा, अगदी छान एक्झाम्पल होतं. पहिलं एक्झाम्पल कळलं, चला व्हेरी गुड, खूप छान. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. काय रे नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल आहे नजमा इज प्रोप्रायटर ऑफ फर्म रजिस्टर अंडर जीएसटी. नजमा इज अ प्रोप्रायटर. प्रोप्रायटर म्हणजे मालक आहे. नजमा एका प्रोप्रायटर म्हणजे एक नजमा मालक आहे एका फर्मची. नजमा प्रोप्रायटर म्हणजे मालक आहे एका फर्मची. रजिस्टर अंडर जीएसटी, जो फर्म रजिस्टर झालाय जीएसटीच्या खाली. शी हॅज पेड जीएसटी ऑफ रुपीज 12,500 ऑन परचेस्ड. अरे बाबा नजमाचं एक दुकान आहे, रजिस्टर आहे जीएसटीला. तिनं एखादी वस्तू घेताना 12,500 रुपये टॅक्स तिथं दिला परचेस करताना. अरे बाबा 12,500 त्या कारखान्याला नजमानं दिला, नजमाच्या फर्मनं दिला, म्हणून त्या ठिकाणी त्याला आउटपुट टॅक्स म्हणा. देअरफॉर 12,500 इज आउटपुट टॅक्स. बाबा रे देअरफॉर 12,500 इज आउटपुट टॅक्स अँड कलेक्टेड रुपीज 14,750. पोरांनो तिनं कलेक्ट केलाय तो टॅक्स, कलेक्ट केलाय, कलेक्ट तुमच्याकडूनच केलाय. कलेक्ट किती केलाय 14,750. बरोबर आहे 14,750.
एक लक्षात घ्या, मी मगाशी आउटपुट म्हणलं तुम्हाला, जो तिकडं तिने परचेस केलाय त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. जो तिकडं परचेस केलाय, परचेस करताना जो टॅक्स भरलाय त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. म्हणजे इनपुट टॅक्स आहे 12,500 जो तिकडं होता, आणि आउटपुट टॅक्स आहे, आउटपुट म्हणजे तुमच्याकडनं आलेला, कलेक्ट झालेला 14,750. बरोबर आहे. आउटपुट टॅक्स आहे 14,750. पहिलं लिहिलं आउटपुट टॅक्स 14,750. इनपुट टॅक्स परचेस करताना, इनपुट टॅक्स मला परचेस करताना, नजमाला परचेस करताना. आउटपुट टॅक्स एखादी वस्तू तुम्ही घेतली, तुमच्याकडून टॅक्स कलेक्ट झाला. बाबा रे, तुमच्याकडून टॅक्स कलेक्ट झालाय 14,750, तुमच्याकडून टॅक्स कलेक्ट झालाय म्हणून त्याला आउटपुट टॅक्स म्हणलं 14,750. इनपुट टॅक्स म्हणजे परचेस करताना भरलेला 12,500. म्हणजे या ठिकाणी आयटीसी फॉर नजमा, आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. जेवढा इनपुट टॅक्स असतो तेवढंच ते क्रेडिट असतं. इनपुट टॅक्स क्रेडिट नजमा किती आहे? 12,500. जीएसटी पेएबल, जीएसटी पेएबल बाय नजमा. आता जीएसटी पेएबल बाय नजमा इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. जीएसटी पेएबल सर्वांना माहिती, आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी, आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आउटपुट कस्टमर कडनं येतो बाळा. कस्टमरचा किती टॅक्स होता तो पेड केलेला? 14,750. आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट, फुल फॉर्म लक्षात ठेव. ए पोरा, फुल फॉर्म लक्षात ठेव. इनपुट टॅक्स क्रेडिट. अरे बाबा, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच इनपुट टॅक्स. 14,750 तुमच्याकडनं झालेला आउटपुट, हा इनपुट 12,500 तिथं भरलेला, त्याचं आन्सर येतं 2,250 रुपीज. आता हा जो आहे हा आहे जीएसटी पेएबल. इथं आले व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल बाय नजमा अँड देअर हर फर्म. अरे बाबा, या ठिकाणी तिच्या फर्मनी 2,250 रुपये जीएसटी त्या ठिकाणी हे केलेला आहे. बरोबर आहे. जीएसटी किती? 2,250 रुपये त्या ठिकाणी पे केलेला आहे. आणि क्लेम किती आहे बेटा? आयटीसी क्लेम किती आहे? 12,500. म्हणजे मी क्लेम करतो बाबा, मी तुमच्याकडून कलेक्ट केलाय जीएसटी, त्यावेळेला मी तिथे जीएसटी भरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अतिशय सुंदर सुंदर कॉन्सेप्ट सांगितलेले आहेत हे, ह्याच्यामध्ये अवघड काही नाहीये. ठीक आहे, कळलं सर्वांना हे? आता ह्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपल्याला बघायचंय. ठीक आहे, चला पुढचं एक्झाम्पल घ्या बेटा. खूप मन लावून सांगतो बेटा तुम्हाला हे सर्वांना. तुमच्या डोक्यामध्ये असं गणित गेलं पाहिजे बेटा, कळलं पाहिजे तुम्हाला 100% की सरांनी वरची स्टेप खाली काय सांगितली आहे, खालची स्टेप पडत खाली कशी आलेली आहे, हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे. इतर शिक्षकांसारखं आपल्याला असं वरती घ्या पोरांनो लिहून असं नाही. आपल्याला हे करायचंय, आपल्याला लाईफ लॉंग साठी करायचंय. आपल्याला इथे तर मार्क्स पडणारच आहेत बेटा, 100 आउट ऑफ 100 जिथल्याही परीक्षा होतील तिथं पडणारच आहेत. पण आपल्याला पुढे चालून भविष्यामध्ये जे काही असेल तिथं आपल्याला 100 आउट ऑफ 100 घ्यायचे आहेत, तिथं आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे. ठीक आहे, लक्षात येतं सर्वांना? चलो बेटा, व्हेरी गुड, खूप छान. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय रे? नेक्स्ट क्वेश्चन बघा, तिसरा क्वेश्चन. आमिर एंटरप्राइजेस परचेस्ड चॉकलेट सॉस बॉटल. आमिर एंटरप्राइजेस नावाचं एक दुकान आहे, त्या दुकानांनी परचेस केलेला आहे चॉकलेट सॉस बॉटल अँड पेड जीएसटी. बाबा रे, एक आमिर एंटरप्राइजेस नावाचं दुकान आहे आणि त्यांनी ते सॉस काहीतरी पेड केलाय, घेतलाय म्हणते, आणि त्याच्यावर टॅक्स भरलाय, परचेस करतानाचा टॅक्स भरलाय, म्हणजे इनपुट दिलेला आहे. इनपुट 3,800 कोणासाठी? आमिर एंटरप्राइजेस साठी. आणि ही सोल्ड दोज बॉटल टू अकबरी ब्रदर्स. बोरोज म्हणजे ब्रदर्स आहे बघा पोरांनो. इथं काय माहितीये का, पहिल्यांदा हे आमिर एंटरप्राइजेस आहे. आमिर एंटरप्राइजेस म्हणजे सपोज मी, आणि माझ्या बाजूला इथं मी कुठून घेतला ते कुठून तरी घेतलाय, आणि मी तिथं पे करताना इनपुट टॅक्स किती दिलाय? 3,800. म्हणजे त्या परचेस करताना, ती बॉटल परचेस करताना. आणि पुन्हा मी काय केलं, ते आमचे कुठले बघा इथे बघा, अकबरी ब्रदर्स, ह्या अकबरी ब्रदर्सला मी ते दिलाय, पुन्हा ती बॉटल दिली आणि त्याच्याकडून जीएसटी कलेक्ट केला. म्हणजे माझा ग्राहकच आहे तो. कोण? अशी चेनच आहे. म्हणजे मी त्या कारखान्यातून घेतला, त्या कारखान्याला मी इनपुट टॅक्स किती दिला? 3,800. आणि त्या अकबरी ब्रदर्स मधून मी कलेक्ट किती केला? 4,100. अरे बाबा, मी त्या ठिकाणी 3,800 रुपये तिकडे टॅक्स भरला होता आणि परचेस करताना भरला होता. आणि त्या अकबरी ब्रदर कडून, सपोज मी आमिर आहे, त्या अकबरी ब्रदर्स कडून मी त्या ठिकाणी 4,100 रुपये घेतले.
लक्षात आलं. पुन्हा काय म्हणलंय, मयंक फूड कॉर्नर परचेस्ड दिस बॉटल्स फ्रॉम अकबरी. आता अकबरीनं मला ज्यावेळेस 4100 म्हणजे अकबरीचा इनपुट किती झाला, अकबरी ब्रदर्सचा इनपुट किती झाला, अकबरी ब्रदर्सचा इनपुट झाला 4100, कारण त्यानं पुन्हा ते सोल्ड केली आहे बॉटल. त्यांनी सोल्ड केली आहे बॉटल बेटा त्या ठिकाणी मयंक फूडवाल्याला, आणि मयंक फूडवाल्याला सोल्ड केल्यानंतर त्यांनी तो मयंक फूड करून आउटपुट टॅक्स किती आहे 4500. Find the amount of GST payable at every stage of trending and hence find payable CGST and SGST. बेटा या ठिकाणी एक एक कास म्हणजे एक एक इफेक्ट आहेत. पहिल्यांदा आमिरचा किती झाला, पुन्हा अकबरी ब्रदर्सचा किती झाला हे काढायचंय. सोपं आहे, अगदी सोपं आहे. फक्त तुम्हाला इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स कळला पाहिजे. ए बाबा लक्षात ठेव, इनपुट टॅक्स म्हणजे परचेस करताना, इनपुट टॅक्स म्हणजे परचेस करताना, आउटपुट टॅक्स म्हणजे तुमच्याकडून कलेक्ट करताना, तुमच्याकडून माझा जो ग्राहक आहे त्याच्याकडून कलेक्ट करताना. मी ज्या कारखान्यातून घेतलेला आहे तो जो काही माल असेल त्या कारखान्याला मी परचेस ती वस्तू करताना भरलेला टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स. बाबा रे सोल्युशन मन फॉर आमिर एंटरप्राइजेस इनपुट टॅक्स 3800. इनपुट टॅक्स किती आहे बेटा, एक बॉटल खरेदी केली होती त्यानं परचेस केली होती आणि इनपुट टॅक्स भरला होता 3800. आउटपुट टॅक्स कलेक्टेड फ्रॉम अकबरी ब्रॉस, पुन्हा त्यानं ती बॉटल अकबरी ब्रॉसला दिली आणि 4100 रुपयाला ती दिली, म्हणून त्या ठिकाणी 4100 रुपये जीएसटी कलेक्टेड म्हणा. कितीला दिली माहिती नाही, जीएसटी कलेक्ट झाला 4100 रुपये. म्हणजे आमिर एंटरप्राइजेस साठी इनपुट टॅक्स 3800, आउटपुट टॅक्स राहिला 4100. पोरांनो पुढे बघा, जीएसटी पेएबल किती आहे, जीएसटी पेएबल आमिर बघा, आमिर जीएसटी पेएबल 4100 म्हणजे काय 4100, आउटपुट मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, आउटपुट मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. जीएसटी पेएबल कुणाचा आहे, हा आपल्याला एक एक जीएसटी पेएबल काढा म्हणतात त्यांनी, बरोबर आहे. फाइंड द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल. आमिरचा काढला आपण, किती आला 4100 मायनस 3800 किती आला रे बेटा या ठिकाणी. मग 4100 मधून हे केलं आउटपुट मायनस इनपुट केलं 300 आलं. त्यांनी पुन्हा सीजीएसटी आणि एसजीएसटी काढा म्हणले. जीएसटी जर 300 असेल तर एसजीएसटी आणि सीजीएसटी हाफ हाफ होतो. 300चा अर्धा एसजीएसटी 150 आणि सीजीएसटी 150. दॅट इज म्हणायचं एसजीएसटी 300, जीएसटी जर 300 असेल, जीएसटी जर 300 असेल तर एसजीएसटी हा जीएसटी जर 300 असेल तर एसजीएसटी 150 आणि सीजीएसटी 150. पोरांनो कळालं. त्याच्यानंतर आता पुढचं बघा, पुढे काय म्हणलंय फॉर अकबरी ब्रदर्स. आता अकबरी ब्रदर्स साठी इनपुट टॅक्स किती आहे. आता अकबरी ब्रदरनं कितीला विकत घेतलं होतं बघा, अकबरी ब्रदरनं 4100 ला. आता ज्यावेळेस आमिरनं त्याला दिलं ते 4100 ला, ज्यावेळेस आमिरनं दिलं त्याच्यासाठी तो वेगळा आहे. पण ज्यावेळेस अकबरी ब्रदरनं ज्यावेळेस घेतलं तर त्याच्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो अकबरी ब्रदरनं घेतल्यावर ते पहिल्यांदा त्यानं परचेस केले. अकबरी ब्रदरनं ते परचेस केले आमिर कडून, त्याच्यामुळं अकबरी ब्रदरचा इनपुट परचेस करताना पोरांनो 4100 झाला. पोरांनो लक्ष द्या रे बेटा, इकडे लक्ष द्या, आधी तिकडे खाली बघू नका, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. अकबरी ब्रदर्स साठी पहिल्यांदा इनपुट टॅक्स झाला 4100 आणि पुन्हा त्यानं मयंक फूड वाल्याला सोल्ड केलाय. मयंक फूड कॉर्नरनं ते परचेस केलाय म्हणजे त्यानं सोल्ड केला आणि त्याच्याकडून जीएसटी किती मिळाला त्याला, जवळपास 4500 हा त्या ठिकाणी आउटपुट झाला आणि इनपुट झाला त्या अकबरी ब्रदर्स साठी 4100. म्हणून या ठिकाणी लिहिलं इनपुट टॅक्स 4100, आउटपुट टॅक्स कलेक्टेड फ्रॉम मयंक कॉर्नर 4500. आयटीसी म्हणजेच या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, इनपुट टॅक्स म्हणजेच या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणलेला आहे 4100. जीएसटी पेएबल 4500 मायनस 4100 400 रुपये येतं. बाळांनो जीएसटी जर 400 आला तर एसजीएसटी आणि सीजीएसटी अर्ध करा. सर अर्ध का, अरे बाबा जीएसटीचे 2 पार्ट आहेत, एसजीएसटी आणि सीजीएसटी, त्याला अर्ध कर. 400 रुपये जर असेल तर सीजीएसटी 200 मन, एसजीएसटी 200 मन.
पोरांनो त्याचं स्टेटमेंट दिले मी. कंपनी जीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी. अमर एंटरप्राइजचा जीएसटी झाला होता 300, सीजीएसटी आला 150. अकबरी ब्रदर्सचा 400 आला होता, त्याचा सीजीएसटी आला 200 आणि 200. टोटल दोघांचा मिळून जीएसटी झाला 700 आणि सीजीएसटी झाला 350. विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणतात जीएसटी. याला म्हणतात कशा पद्धतीने परचेस करताना इनपुट टॅक्स आणि तुम्ही घेताना, ग्राहक घेताना, पुढे जाताना त्या ठिकाणी त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. हे कॉन्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. हा तुम्हाला कॉन्सेप्ट परत बघा, 100% लक्षात येईल. ठीक आहे, 101% लक्षात येईल. हा प्रश्न कळाला. ही एक्सरसाइज केवळ इनपुट आणि आउटपुटच होती. ठीक आहे बेटा. याच्यानंतर आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. पुढचा प्रश्न काय बेटा या ठिकाणी, मलिक गॅस एजन्सी म्हणजे मलिक गॅस एजन्सी आहे चंदीगड युनियन टेरिटरीमध्ये. चंदीगड हे युनियन टेरिटरी आहे. आपल्या देशामध्ये काही युटीज आहेत, युटीज ज्याला युनियन टेरिटरीज म्हणतो. तुम्ही सर्वांनी नागरिक शास्त्रामध्ये शिकलं असेल. चंदीगड ही एक युनियन टेरिटरी आहे. परचेस्ड सम गॅस सिलेंडर, काय म्हणले त्यांनी, परचेस्ड सम गॅस सिलेंडर फॉर इंडस्ट्रियल यूज फॉर ₹24,500. बाबा रे, ह्या युनियन टेरिटरीज न चंदीगडच्या काही गॅस सिलेंडर परचेस केले 24,500 ला अँड सोल्ड देम टू द लोकल कस्टमर. 24,500 ला सेल केले, 24,500 ला विकत घेतलं ते गॅस सिलेंडर आणि ते गॅस सिलेंडर तिथल्या कस्टमरला विकले 26,500 ला. फाइंड द जीएसटी टू बी पेड ॲट द रेट ऑफ 5% अँड हेन्स द सीजीएसटी अँड यूटी जीएसटी. यूटी म्हणजे युनियन टेरिटरी जीएसटी बरं का, त्यालाच आपण काय म्हणतो, एसजीजीएसटी काहीतरी म्हणतो. ठीक आहे, स्टेट आहे ना, युनियन टेरिटरी म्हणजे चंदीगड स्टेट आहे, त्याच्यामुळे युनियन टेरिटरी जीएसटी असं नाव दिले. टू बी पेड फॉर दिस ट्रान्झॅक्शन फॉर युनियन टेरिटरीज देअर इज अ यूटी जीएसटी इन्स्टेड ऑफ एसजीजीएसटी. मी तुम्हाला तेच म्हणलं की एसजीजीएसटी जे युनियन टेरिटरी आहे त्या ठिकाणी स्टेटच्या जागी यूटी लावलेला आहे. आता पुढे इनपुट टॅक्स बाय मलिक गॅस एजन्सी ॲट 5% ऑफ. बघा इनपुट टॅक्स किती आहे, मलिक गॅस एजन्सीनं 24,500 रुपयाला ते घेतलेलं आहे आणि त्याच्यावर टॅक्स 5% आहे. मग आता सपोज मी चंदीगड आहे आणि मला ते काय करायचंय, कुणाकडून तरी ते गॅस विकत घ्यायचा आहे 24,500 ला आणि मला टॅक्स 5% आहे त्याच्यावर. त्याच्यामुळे मी इनपुट टॅक्स बाय मलिक गॅस एजन्सी कडून घेतलेला आहे. तर ते किती आहे बेटा, 5% ऑफ 24,500. 24,500 हे 5%, 5% ला 100 इंटू 24,500 किती झाला, 5% म्हणजे 1,225. पोरांनो इनपुट टॅक्स किती झाला, 1,225. लक्षात घ्या, आयटीसी फॉर मलिक गॅस एजन्सी. बघा मलिक गॅस एजन्सी परचेस्ड, मलिक गॅस एजन्सी चंदीगड मध्ये आहे बरोबर आहे, त्यांनी कुठून तरी ते विकत घेतलंय असं आहे ते. मग ही मलिक गॅस एजन्सीचा इनपुट टॅक्स किती झाला, 5% होता ह्या 24,500 वर आणि आपण 5% 24,500 वर इथं काढला त्याच्यामुळे त्या इनपुट टॅक्स किती झाला मलिक गॅस एजन्सीचा 1,225. त्याला पहिलं म्हणा. पुढे बघा बेटा काय येतं, पुढे काय या ठिकाणी, द एजन्सी सोल्ड द सिलेंडर. आता एजन्सीनं विकत घेतलाय 24,500 ला, त्याच्यावर 5% टॅक्स होता, 1,225 टॅक्स झाला. म्हणजे इनपुट टॅक्स मी तिथं ते विकत घेताना इनपुट टॅक्स भरलाय कोण, चंदीगडनं, त्या मलिक गॅस एजन्सीनं 1,225 रुपये. आणि मग त्या ठिकाणी तिथं काय म्हणलंय, पुन्हा ते कस्टमरला सोल्ड केलाय 26,500 ला. 26,500 ला आता 26,500 ला सोल्ड केलाय. या ठिकाणी लक्षात घ्या 26,500 ला पण 5%च लागणार आहे बरोबर आहे. आउटपुट टॅक्स 5% ऑन 5% ऑफ 26,500. बाबा रे, हा 5 लिहिला, हा पर्सेंटला अपॉन 100 लिहिला, 26,500 लिहिलं. हे कट झालं, हे 2 कट झाले, 265 गुणिले 5 केलं 1,325 येतं. बाबा रे, 1,325 हा काय, 1,325 आहे त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स. मी 24,500 ला वस्तू विकत घेतली होती सिलेंडर, मलिक गॅस एजन्सी मी आहे, 5% टॅक्स होता, 5% त्याच्यावर टॅक्स म्हणजे 1,325 टॅक्स. तुम्हाला 26,500 आहे त्याच्यावर 5% टॅक्स होता, टॅक्स आला त्या ठिकाणी 1,325 जवळपास. आता आपल्याला आउटपुट टॅक्स आलं, इनपुट टॅक्स आलं. आता डायरेक्टली म्हणा जीएसटी पेएबल, आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट, आयटी म्हणा किंवा आयटीसी म्हणा. आउटपुट टॅक्स आला 1,325, इनपुट टॅक्स क्रेडिट आला 1,225 म्हणजे परचेस करताना, आणि हे तुम्हाला कस्टमरला सोल्ड करताना 5% काढलं वरचं. आणि या ठिकाणी या दोघांचा गॅप आला 100 रुपये.
₹100 जर जीएसटी असेल, ₹100 जर जीएसटी असेल, पोरो एसजीएसटी किती असणार आहे, म्हणजेच एसजीएसटी सीजीएसटी असणार आहे ₹50. सीजीएसटी म्हणजे अर्धा. आपल्याला इथे एसजीएसटी नाही, यूटीजीएसटी आहे. यूटीजीएसटी इन्स्टेड ऑफ एसजीएसटी, स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. चंदीगड ही युनियन टेरिटरी आहे, बरोबर आहे. आपल्या इथे एक 7 युनियन टेरिटरीज आहेत, त्यापैकी चंदीगड एक आहे, म्हणून त्याला युनियन जीएसटी, युनियन टेरिटरी जीएसटी लावला. अर्ध केलं 100च्या 50 आलं. त्याच्यामुळं मयंकला जीएसटी ₹100 पे करायचा आहे आणि यूटीजीएसटी आणि सीजीएसटी या ठिकाणी 50-50 आलाय. प्रश्न छान होता, परत एकदा बघा बेटा, खूप सुंदर प्रश्न समजून सांगितलाय. ठीक आहे, लक्षात येतं सर्वांना? व्हेरी गुड, खूप छान. लक्षात आलं का सर्वांना कशा पद्धतीने प्रश्न होता हा? लक्षात आलं? चला बेटा, याच्यानंतर आता पुढचा प्रश्न घ्या. काय पुढचा प्रश्न रे? पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन 5. MS ब्युटी प्रोडक्ट्स पेड 18% जीएसटी ऑन कॉस्मॅटिक वर्थ 6000. कॉस्मॅटिक वर्थ काहीतरी कॉस्मॅटिक प्रोडक्ट आहे, त्याच्यावर वर्थ आहे 6,000 रुपये आणि MS ब्युटी प्रोडक्टनी त्याच्यावर 18% जीएसटी दिलेला आहे. ओके, आणि सोल्ड टू कस्टमर 10,000ला. असाच प्रश्न होता आता जसा होता. एक ब्युटी प्रोडक्ट आहे, त्यांनी 6,000 रुपयाला ती वस्तू विकत घेतली आहे, पण त्याच्यावर जीएसटी दिलाय. म्हणजे मी ब्युटी प्रोडक्टचा माझं दुकान आहे, मी जीएसटी 6,000 रुपये प्लस जीएसटी म्हणजे परचेस करतानाचा जीएसटी काय येतो, त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. 6,000 रुपयावर 18%. बेटा या ठिकाणी आपल्याला व्हॉट आर द अमाऊंट्स ऑफ सीजीएसटी एसजीएसटी हे काढायचे. ब्युटी प्रोडक्ट बॉट बाय कॉस्मॅटिक, आपल्याला 6,000 रुपये पेड 18% जीएसटी. इनपुट टॅक्स किती येतो बेटा? हा 18% कशावर? 6,000वर. इनपुट टॅक्स म्हणजे मी परचेस करताना 6,000च्या वस्तू परचेस करतोय ब्युटीच्या, त्याच्यावर 18% टॅक्स काढा फक्त. 18 हा पर्सेंटला पर्सेंट इंटू 6,000. हे 0 कट, हा 0 कट. 60 गुणिले 18 1080 येतं. हा जो 1080 आहे बेटा, हा इनपुट टॅक्स आला. हा आला इनपुट टॅक्स. खरं लक्षात आलं? इनपुट टॅक्स क्रेडिट आला, म्हणजे त्याला इनपुट टॅक्स म्हणूयात. बरोबर आहे. मी विकत घेताना ते म्हणजे मी ब्युटी प्रोडक्ट आहे ते विकत घेताना, म्हणजे ब्युटी प्रोडक्टचं माझं दुकान आहे, मी विकत घेताना तेवढा टॅक्स भरला. आता त्या 6,000च्या वस्तू ज्या आहेत त्या मी 10,000ला विकल्या आणि त्याच्यावर टॅक्स किती लावलेला होता बेटा? 18%च लावलेला होता. ठीक आहे, मग ते ब्युटी प्रोडक्ट मी 10,000, त्या ब्युटी प्रोडक्टचे इनपुट टॅक्स आले 1080. मग ते MS ब्युटी प्रोडक्ट जे आहे बेटा ते 10,000 रुपयावर मी 18% टॅक्स लावला. टॅक्स कलेक्टेड, आता तुमच्याकडून टॅक्स कलेक्ट मी 18% केला या 10,000वर. बरोबर आहे, म्हणजे त्यालाच आउटपुट टॅक्स म्हणतात. 18 हे पर्सेंटला पर्सेंट इंटू हे 10,000, हे 0 कट, हा 0 कट. 100 गुणिले 18 1800 येतं. बाळांनो मी परचेस करताना टॅक्स इनपुट टॅक्स किती होता? परचेस करताना इनपुट टॅक्स किती होता या ठिकाणी? 1080. बरोबर आहे, 1080 इनपुट करताना 1080 टॅक्स, त्याला ITC म्हणूयात, क्रेडिट नाव देऊयात. पुन्हा तुमच्याकडनं तुम्हाला विकला मी ते सगळ्या कस्टमरला आणि मग ते आउटपुट टॅक्स मला किती आला? 18%. 10,000वर 1800 आला. जीएसटी पेएबल, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, आउटपुट आला 1800, इनपुट टॅक्स क्रेडिट आला 1080. इनपुट टॅक्सला क्रेडिट लावायचं फक्त. 1800 मायनस 1080 720 येतं बेटा. काय येतं? 720 येतं. जीएसटी पेएबल बाय MS ब्युटी, जीएसटी पेएबल बाय MS ब्युटी 720 रुपीज. 720 रुपीज. कळलं कसं आलं ते? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. कळलं? आता जीएसटी जर 720 असेल तर त्यांनी काढायला सांगितलं होतं SGGST आणि CGST. 720चा अर्ध करा CGST 1/2 120. बघा 720चा अर्ध 360 आलं आणि SGGST जेवढा असते CGST जेवढा असते तेवढंच SGGST असते 360. कळलं सर्वांना? त्याला वाक्यामध्ये लिहू शकता तुम्ही. ओके, सिंपल आहे. आधी जसं होतं तसंच सेम आहे. ओके, कळलं सर्वांना? लक्षात घ्या, प्रॅक्टिस करा, सराव करा आणि ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग पाहिजे तुमचं. ठीक आहे बेटा? कळलं सर्वांना? चलो, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बेटा? नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा, नेक्स्ट क्वेश्चन ह्याचं हे केले बघा, टॅक्स इनवॉइस केले, टॅक्स इनवॉइस बनवले. ते MS ब्युटी प्रोडक्ट, GST, CGST, SGGST. परचेस करताना किती होता? 1080. बरोबर आहे. ह्याचा किती आला? अर्धा CGST 540. पुन्हा सेल करताना ज्याला आपण हा इनपुट असतो आणि हा आउटपुट असतो.
बरोबर आहे. आउटपुट किती आहे 720, 360 आला सीजीएसटी आणि एसजीएसटी, टोटल आला 1800. हे टॅक्स इनवॉइस बनवायचं. जर तुम्हाला तिथं टॅक्स इनवॉइस बनवा म्हणलं तर असं टॅक्स इनवॉइस बनवू शकता. कंपनी ही आहे, जीएसटी सीजीएसटी, परचेस करतानाचा इनपुट टॅक्स असतो हा, पुन्हा त्याचं अर्ध करायचं सीजीएसटी, सेल करताना हा आउटपुट असतो. ठीक आहे, हा इनपुट आणि हा आउटपुट. ओके बेटा, 720, 360 हा टोटल आला 1800, 900. कळलं सर्वांना? भाग सोपा आहे, ह्याच्यामध्ये डिफिकल्टी काही नाहीये. ओके, अतिशय सुंदर आणि सोपे भाग आहेत. त्यामुळं आपल्याला परत ह्या गोष्टी बघायच्यात, ऑब्झर्व करायच्यात, लक्षात घ्यायच्यात. घाबरायचं विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये अजिबात नाहीये. ओके, कळलं सर्वांना? कॉलम पण कळून गेला. दिस इज टॅक्स इनवॉइस. इनवॉइस म्हणजे पावती असते थोडक्यात. इनवॉइस म्हणजे पावती. ओके, कळलं सर्वांना? ग्रेट. नेक्स्ट बेटा, नेक्स्ट काय लक्षात घ्या. आता आपल्याला या ठिकाणी पुढचे 2 क्वेश्चन जे आहेत ना, तर आपल्याला पावत्या बनवायच्या थोडक्यात. मजेशीर क्वेश्चन आहे, आनंदात घ्या. आता सगळं अवघड भाग थोडासा होता आधीचा, अवघड नव्हता तो, खूप सोपा होता, तुम्हाला समजून पण सांगितलंय. आता बेटा केवळ आपल्याला या ठिकाणी पावत्या बनवायच्या जीएसटीच्या. ओके, तर जीएसटीच्या पावत्या गिव्हन इन्फॉर्मेशन म्हणूनच बनवायच्यात. HSN म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट आहे त्याला कोड असतो. मग तो कोड काय, त्याला HSN हॉरिझॉन्टल कोड म्हणतात. मग तो कोड काय, HSN नंबर, हॉरिझॉन्टल तो कोड काय असतो, त्याच्यानंतर सिरियल नंबर काय असतो, असे काय सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघू. जीएसटीएन नंबर असतो बघा. जीएसटीएन नंबर तुम्ही काही देऊ शकता, साधारणतः 15-16 अक्षरी तो जीएसटी नंबर असतो. तर तुम्ही ते ABCD असं जरी दिलं तरी ते पावतीमध्ये चालतं. आपल्याला एक जीएसटी बिल बनवताना, तर ते आता जीएसटीचं बिल बनवायचं आहे आपल्याला. काय रे, प्रिपेअर बिझनेस कंझ्युमर. ओके, टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइस म्हणजे बिल. गिव्हन इन्फॉर्मेशन, राईट द नेम ऑफ द सप्लायर. सप्लायरचं नाव लिहायचंय, ऍड्रेस, स्टेट, डेट, इनवॉइस नंबर, जीएसटीएन नंबर, ऍज पर युअर चॉईस. आपल्या चॉईसवर हे सगळे नंबर बनवा. सप्लायर कोण आहे, MS मिस्टर, त्याचा ऍड्रेस, पुन्हा स्टेट, डेट आणि इनवॉइस नंबर आणि जीएसटी नंबर. आणि पर्टिक्युलर्स काय, रेट. आता ह्याच्यामध्ये डेटा काय दिलाय, ह्याचा आपल्याला सप्लाय काय बनवायचंय, पावती बनवायची. पण त्याचा पावती कशाची बनवायची, काय विकत घेतली म्हणून बनवायची. पोरांनो लक्षात घ्या, आपल्याला रेट ऑफ मोबाईल बॅटरी 200 रेट ऑफ जीएसटी किती दिले, 12%. त्याच्यानंतर HSN कोड किती आहे बेटा, HSN कोड या ठिकाणी 85, ह्याचा HSN कोड दिलाय 8507 आणि हा किती आहे, 1 पॅक आहे. पुन्हा रेट ऑफ हेडफोन म्हणजे मोबाईल बॅटरी 750 रुपयाला आहे, जीएसटी 18% आहे आणि ह्याचा कोड आहे 8518. ठीक आहे, 8518 आणि हा 1 पॅक आहे. आता लक्षात घ्या, इथं जी इन्फॉर्मेशन, जीएसटी फॉर मोबाईल बॅटरी किती आहे, 12%. त्याच्यानंतर जीएसटी जर 12% असेल मोबाईल बॅटरीवर तर सीजीएसटी किती आहे, 6% आहे. त्याच्यानंतर जीएसटी ऑफ हेडफोन बघा किती आहे, इथं रेट ऑफ हेडफोन इथं दिले जीएसटी 18%, जीएसटी हेडफोन किती 18%, तर सीजीएसटी अर्धा करा 9%, म्हणजे सीजीएसटी एसजीएसटी अर्धा येणार. फक्त या ठिकाणी HSN नंबर लक्षात ठेवा, तो आपल्याला टाकायचा आहे 8507 8518 8507 8518. लक्षात घ्या बेटा, 8507 8518 8507 आणि 8518. ओके, हा या ठिकाणी कोड फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता या ठिकाणी काय केलं, सप्लायर बघा, आपल्याला ते बिल होतं कशाचं आहे, मोबाईल बॅटरी वगैरे आहे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत. त्यामुळं म्हणलं सप्लायर इथं लिहायचं तुषार इलेक्ट्रॉनिक्स, शिवाजीनगर, पुणे आणि स्टेट आहे महाराष्ट्र. ठीक आहे, असं करून टाका. तुषार इलेक्ट्रॉनिक्स, शिवाजीनगर, तुम्ही काही करू शकता, पुणे, महाराष्ट्र. इनवॉइस नंबर द्या, जीएसटी 002 असं जीएसटी काढा, ब्रॅकेट द्या, हे असं स्लॅश द्या आणि 002 इनवॉइस नंबर म्हणजे पावती नंबर. पुन्हा त्याचा जीएसटी नंबर करा या ठिकाणी 32 ABCDEFGHIJ काय असेल ते. इनवॉइस डेट करा 31 मार्च 2020. बरोबर आहे, इनवॉइस डेट आली, इथं डेट द्या, इथं जीएसटीएन नंबर द्या, इथं इनवॉइस नंबर द्या बेटा, म्हणजे इनवॉइस नंबर म्हणजे पावती नंबर जीएसटीचा 001 002 आणि सप्लायरचं नाव द्या. आता वस्तू कोणत्या कोणत्या आहेत बेटा, सिरियल नंबर 1 आणि 2 वस्तू आहेत. HSN कोड टाकला पहिल्या वस्तूचा 8507 8508 आपल्याला दिले.
पहिल्या वस्तूचा रेट पण टाकला आपण 1200 रुपये, बरोबर आहे. पहिल्या वस्तूचा जो आपण मोबाईल फोनसाठी वापरलेला आहे, बरोबर आहे. पहिली वस्तू ही HSN कोड, वस्तू लिहायची गरज नाही, डायरेक्ट कोड लिहायचा त्याचा. हे बघा, ही कोड आहे या ठिकाणी, बरोबर आहे. 200 रुपयाला मोबाईल बॅटरी आहे, त्याचा कोड लिहायचा HSN कोड 8507. ठीक आहे. हा क्वांटिटी एक आहे, हे क्वांटिटी एक आहे. टोटल टॅक्स अमाऊंट किती आहे? टॅक्स अमाऊंट आहे 200 रुपये. CGST किती येणार आहे? 6%, बरोबर आहे. 6% CGST रेट किती आहे या ठिकाणी? 7%. आणि टॅक्स किती आहे? 12 रुपीज लागला. बघा, CGST 6%, 200 रुपयावर 6%, हा 12 रुपीज. आणि या ठिकाणी SGST पुन्हा 6%, 12 रुपीज, बरोबर आहे. टोटल व्हॅल्यू किती झाली बेटा? CGST लागला 6%, 12 रुपये. SGST लागला 6%, 12 रुपये. म्हणून हे झालं टोटल टॅक्स अमाऊंट 1200, 200 आणि 200 प्लस हे CGST आणि SGST, टोटल लावला 224. लक्षात घ्या. पुन्हा दुसरी वस्तू आहे, त्याचा कोड आहे HSN नंबर हेडफोनची 8518. ती वस्तू आहे 750 रुपयाला. क्वांटिटी आहे एकच, टॅक्स अमाऊंट आहे 750 रुपये. त्याच्या 750 वर टॅक्स आहे 9%चा. 9% म्हणजे टोटल 18% होता, पण आपण SGST अर्धा केला. हा 9%, हा 9%. 750चा 9% 67.50 येते. इथला हे SGST 67.50 येते. हे दोन समानच असणार. टोटल 750 आणि हे दोघं जर टोटल झाले तर 885 येणार. लक्षात घ्या, हे टॅक्स इथं SGST 79.50 येणार, हा SGST 79.50 येणार. ह्या टोटल जर केलो आपण ह्या दोन वस्तूंची तर टोटल येणार 1109 रुपये. कळलं सर्वांना? सिंपल पद्धतीने टॅक्स इनवॉइस बनवलंय. सप्लायर दिलंय, सिरियल नंबर दिलंय, HSN कोड तिनीच दिलाय, रेट तिनीच दिलाय बेटा. इथं हे बघा, हा 200 रुपये रेट, हा 200 रुपीज रेट आणि GST 12% वेगळा लागलाय. म्हणून या ठिकाणी आपण टॅक्स व्हॅल्यू टॅक्स अमाऊंट दिली. टॅक्स अमाऊंट 200, हे 750. टॅक्सेबल व्हॅल्यू असते का नाही, त्याला टॅक्सेबल 200 750. आणि GST जो लागलाय CGST आणि SGST 6%, जो ह्याच्यावर 12% लागला होता 12 रुपीज, आणि ह्याच्यावर या ठिकाणी अशा पद्धतीने लागला होता. आणि त्याच्यामुळे आपण टोटल केलं, ह्या 200 रुपये CGST SGST ची अमाऊंट 12 रुपये होती. 24 इथली 12, इथली 12, 24 रुपये झाली. हे 67, हे 67 या ठिकाणी ह्याच्यामध्ये ऍड केले. ओके, 750 मध्ये ऍड केले, 885 झाले. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे टॅक्स इनवॉइस मोबाईल बॅटरी आणि हेडफोन साठी बनवलेला आहे. HSN कोड तिनीच दिलेला असतो, घाबरू नका. ठीक आहे. सिरियल नंबर, साधी पावती बनवलेली आहे. आणि जो काही ते टॅक्स दिलाय, टॅक्स प्लस त्याचं 12% असं दिलं तर SGST आणि त्याची व्हॅल्यू काढून ऍड करा. 200 मध्ये 6% असं करून ते ऍड करा. म्हणजे इथं 12 रुपये, इथले 12 रुपये आणि ही मूळ व्हॅल्यू 200 प्लस 12 224 रुपये असं करायचं. ठीक आहे. कळलं सर्वांना? हे मोबाईल बॅटरी आणि ह्याच्यासाठी कळलं. व्हेरी गुड. आता पुढचा पण प्रश्न तसाच आहे बेटा. पुढचा प्रश्न तिने काय दिलाय? 39. बघा, पुढचा प्रश्न तिने तेच दिलाय. प्रिपेअर बिझनेस टू बिझनेस B2B टॅक्स इनवॉइस. आता बिझनेस टू बिझनेस बनवायचंय. आधी बिझनेस टू कस्टमर होतं, बरोबर आहे. आधी बिझनेस टू कस्टमर होतं, पहा, बिझनेस टू कंझ्युमर होतं. ठीक आहे. आता बिझनेस टू बिझनेस म्हणलंय तिने. टॅक्स इनवॉइस बनवायचे. ऍज पर डिटेल्स गिवन बिलो. नेम ऑफ द सप्लायर लिहा, ऍड्रेस लिहा, डेट लिहा. म्हणजे मला एक बिझनेस टू बिझनेस म्हणजे काय? एखाद्या कारखान्याकडून एखाद्या दुकानदाराला येणार आहे असं. मग या ठिकाणी सप्लायर ऍड्रेस हे सगळं लिहायचं. सप्लायर नेम, ऍड्रेस, GSTN आणि सपोज त्या कारखान्याकडून यायले, ते सप्लाय व्हायले आणि मी रिसिपियंट आहे, मी दुकानदार आहे, मला व्हायले. तर अशा पद्धतीनं ते बिझनेस टू बिझनेस B2B. ओके, हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. मग काय येणार आहे रे? मला एका कारखान्याकडून पेन्सिल बॉक्स येणार आहे, 100 पेन्सिल बॉक्स. त्याचा 39.24 हे आहे, रेट आहे 20 रुपये आणि GST आहे त्या ठिकाणी जवळपास 12%. त्याच्यानंतर जिक्सॉ पझल्स येणार आहेत 50 आणि त्याचा कोड आहे, हा रेट आहे 100, GST आहे 12. सरळ लिहा, या ठिकाणी GST 12% आहे आणि या ठिकाणी CGST SGST येणार आहे 6%. आपण डायरेक्टली इनवॉइस बनवलं. सप्लायर कोण आहे? मूळ सप्लायर महेश एंटरप्राइजेस, कारखाना शिवाजीनगर मेन रोड, बरोबर आहे. शिवाजीनगर मेन रोड, हे पिन कोड पुणे आणि हे इथं लिहिलं मी महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र. सप्लायर महेश एंटरप्राइजेस, शिवाजीनगर मेन रोड, हा पत्ता लिहिला, त्याचा GST नंबर लिहिला सप्लायरचा
आणि मग मी जी रिसिपियंट आहे, ज्या रिसिपियंटला जाणार आहे, रिसिपियंट आहे गणेश स्टोअर मुंबई, हा तिथला कोड आणि हा इथं महाराष्ट्र. ठीक आहे. पुण्यामधून मुंबईला जाणार आहे, इथं रिसिपियंट लिहिलं, रिसिपियंटचा जीएसटी नंबर लिहिला, मनाने काहीतरी इथं पण मनाने लिहिला, साधारणतः 15-14 अक्षरी लिहा आणि डेट लिहा 1 मार्च 1920. बेटा हे झाल्यानंतर परत आपल्याला म्हणायचे सिरियल नंबर पहिल्या आणि दुसऱ्या वस्तू. या ठिकाणी HSN कोड आपण मी वेगळे लिहिते, आपण HSN कोड या ठिकाणी बदलून लिहू. HSN कोड किती आहेत बेटा? 3924 आणि 9503. 3903 आणि 9503. बघा हे जे HSN नंबर जे आहेत ना, हे ह्या प्रोडक्टला दर्शवतात. म्हणजे हार्मोनाइज्ड नॉमिनक्लेचर असतं ते, हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमिनक्लेचर असतं ते. म्हणजे प्रत्येक वस्तूसाठी, पेनसाठी एक नंबर आहे, जीएसटी नंबर आहे, त्याच्यासाठी एक नंबर आहे, असं प्रत्येक वस्तूला एक HSN नंबर दिलेला आहे. तर हे जे वस्तू आहे पेन्सिल बॉक्ससाठी 3903 हा एक कोड दिलेला आहे, जिक्सॉ पझलसाठी 9503 हा एक कोड दिलेला आहे, सिरियल नंबर आला, HSN कोड आला. गुड्स कोणती आहे पहिलंच, चला पहिलं बघू. गुड्स आहे पेन्सिल, रेट आहे 20 रुपीज, क्वांटिटी किती 100 घेतल्या, टॅक्स अमाऊंट किती झाली, टोटल टॅक्स अमाऊंट म्हणजे टॅक्स विदाउट जीएसटी बरं का, टॅक्स अमाऊंट झाली हे 20 गुणिले 100 क्वांटिटी, हे गुणाकार केला 2000 आलं. सीजीएसटी किती होता, याच्यावर 12% होता, जीएसटी 12% होता, सीजीएसटी आला 6%, एसजीएसटी आला 6%. किती होणार आहे 2000चा 6% 120 आणि एसजीएसटी होणार आहे 120. 2000 प्लस 120 प्लस 120 2240 अमाऊंट येणार. बघा 120 प्लस 120 किती येणार आहे या ठिकाणी, जवळपास 240. हे 2000 प्लस 240 2240. पुढील वस्तू आहे HSN कोड इथला आहे त्याचा. दुसरी वस्तू काय असेल ती जिक्सॉ पझल गुड्स आहे, त्याचा रेट आहे 100 रुपये, क्वांटिटी आहे 50, बरोबर आहे, क्वांटिटी 50, 100 गुणिले 50 5000 रुपये. ह्याच्यावर टॅक्स लागला होता 12%, जीएसटी 12% होता, पण आपण एसजीएसटी सेग्रिगेट करतोय, अर्धा अर्धा करा, 6% 6%. 5000 वर 6% म्हणजे 300, हा 300 आणि हा 300 बेटा. या ठिकाणी हा 5000वर 300 आणि 300 करा, 300 आणि 300 600, 5600 टोटल आलं. ह्या टोटल मारा 7840. कळलं सर्वांना? फक्त याच्यामध्ये बिझनेस टू बिझनेस, ज्यावेळेस बिझनेस टू कंझ्युमर म्हणजे मी बिझनेस आहे तुम्ही कंझ्युमर आहेत, त्यावेळेस इथं रिसिपी फक्त एवढं दिलं तरी चालतंय. पण इथं बिझनेस टू बिझनेस म्हणल्यानंतर मेन कारखाना इथून यायला आहे, हा महेश एंटरप्राइजेस मधून, आणि रिसिपियंट आहे आपलं दुकान गणेश स्टोअर, त्याचं इथं टाकलं आपण रिसिपियंट गणेश स्टोअर मुंबई महाराष्ट्र, जीएसटी नंबर डेट टाकला. इथं वरती डेट टाकायची गरज नाही, फक्त सप्लायरचं नाव टाका. कळलं? आणि अशा पद्धतीनं तुम्ही इनवॉइस बनवू शकता. याला म्हणतात पावती बनवणं जीएसटीची. अगदी सोपं आहे, एक एक गोष्ट समजून सांगितले, डिफिकल्ट काही नाहीये. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॅक्टिस सेट आपला इथे संपलाय. पुढचा प्रॅक्टिस सेट आपण बघूयात. आपण इथे थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.